सर्वभूतेषु नारीरूपेण संस्थिता नमस्तसे 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 नमो नमः। सर्वप्रथम मी तरुण भारत अस्मिताच्या बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेल्या समस्त सख्यांचे मनपूर्वक स्वागत करते। आदिशक्तीचे मूर्त स्वरूप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्त्री शक्तीचे आगमन आज इथे झाले आहे। बेळगावच्या इतिहासात सर्वप्रथमच तरुण भारत अस्मिताच्या माध्यमातून फक्त आणि फक्त महिलांसाठी या भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे। एकंदर महिलांचा जो ग्रुप आहे तो सुंदर असा तयार होऊन आलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। भगवे पेठे, नाकात नथ, नऊवारी साडी आणि डोळ्यात आणि चेहऱ्यावर जो उत्साह त्यांचा दिसतो आहे तो खरंच आनंददायी आहे। तरुण भारत बाईक रॅलीसाठी ठिकठिकाणाहून महिला इथे उपस्थित झालेल्या आहेत। चला तर त्यांच्याशी आपण बातचीत करूया। तुम्ही कधीपासून म्हणजे बाईक वगैरे चालवता? मी ॲक्टिवा चालते, खरं बुलेट चालायची हौस आहे मला, कारण नेक्स्ट इयर मी नक्की बुलेट चालवेन। तरुण भारतने पहिल्यांदाच बेळगावमध्ये अशी भव्य बाईक रॅली आयोजन केली आहे, तुम्हाला काय वाटतं याबद्दल? मला मेन म्हणजे इतका आनंद होत आहे की सहभागी झाले आम्ही, आणि आम्हाला बुलेट शिकायला आली नाही, आम्हाला थोडं हे वाटतं की नेक्स्ट टाइम आपण येऊ की बुलेट घेऊनच येऊ असं आम्हाला हे वाटतं। तुम्ही कुठून या बाईक रॅलीसाठी आलात, म्हणजे कुठे असता तुम्ही? आम्ही टिळकवाडीचेच, पण अस्मिताच्या या माध्यमातून तरुण भारतने जे काही प्रोग्राम्स आता सुरू केलेले आहेत महिलांसाठी ते इतकं बरं वाटतंय। खरंच मनातली सगळ्या इच्छा पूर्ण करून घेत आहेत असं वाटायला लागले, इतकं मस्त वाटतंय आज। आज म्हणजे तुमचा उत्साह जास्त आहे की कमी आहे? दांडगा आहे एकदम झकास। हाऊ वाज द जोश? हाऊ वाज द जोश? हाऊ वाज द जोश? आवाज येत नाहीये। इतक्या वयातही तुम्ही बाईक रॅलीसाठी आला आहात, तुम्हाला काय वाटतं या बाईक रॅलीबद्दल? मला खूप आनंद वाटतोय आणि असेच नवीन नवीन कार्यक्रम होता आहेत बेळगावमध्ये, आणि हे फर्स्ट टाइम आहे बेळगावमध्ये, सो मला खूप आनंद वाटतोय। म्हणजे तुम्ही तरुण भारतचा वाचक आहात का? हो हो। तरुण भारतने पहिल्यांदाच या बाईक रॅलीचं आयोजन केलं आहे, तुम्हाला याबद्दल काय वाटतं? नेमकं म्हणजे काय वाटतं? नेमका आनंद वाटतोय, असेच कार्यक्रम पुढे करत जावं, असंच पुढे आम्ही महिलांना पुढे यावं असंच हे आम्हाला वाटतंय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी।
आलो आहोत. मॅडम, तुम्हाला काय वाटतं रॅलीमध्ये सहभागी? हा एक चांगला आमचा अनुभव आहे. पहिल्यांदा बेळगावमध्ये ही अपॉर्च्युनिटी किरण सरांनी आम्हाला दिल्याबद्दल आम्ही खूप धन्यवाद आहोत. आणि ह्या रॅलीसाठी अक्षरशः आम्ही जीवापाड तयारी केलेली आहे. सो नाईस फिलिंग गुड. हे बाईक तुम्ही किती वर्ष चालवता? मी झाले सलग 2-3 वर्षापासून मला येते बाईक, पण अशी अपॉर्च्युनिटी कधीच मिळाली नव्हती. सो नाईस. तुम्ही इतके छान तयार होऊन आणि नटून आलेले आहात, तुम्हाला कम्फर्टेबल वाटतंय का? हो, एकदम कम्फर्टेबल. जीनपेक्षा तरी खूपच छान वाटतंय. आजचा जो उत्साह आहे तुमच्यामध्ये हा आधीपेक्षा जास्त आहे की कमी आहे? आधीपेक्षा खूप पटीनं जास्त आहे. Then how is the जोश? हाय सर. How is the जोश? हाय सर, किरण सरांना सांगेन. बाईक रॅलीमध्ये तुम्ही सहभागी झाल्यावर कसं वाटतं तुम्हाला? खूप आनंद होत आहे, उत्साह वाढलाय. इथलं परिसरातलं वातावरण बघून आणि थोडा उत्साह वाढलाय. बेळगावमध्ये पहिल्यांदाच हे रॅलीचे आयोजन केले आहे, तुम्हाला काय वाटतं याबद्दल? काही नाही, खूप आनंद होत आहे. एक काहीतरी वेगळं करण्याचा एक शांती वाटते, आनंद मिळते. इथून पुढे असं बाईक रॅली असेल तर तुम्ही आवर्जून सहभागी व्हाल का? खूप उत्साहानं सहभागी होईल. बेळगावमध्ये पहिल्याच या बाईक रॅलीचे आयोजन केले, तुम्हाला काय वाटतं याबद्दल? खूप छान वाटतं त्याबद्दल की पहिली टाईम असं मुलींना अपॉर्च्युनिटी मिळते की बाईक रायडिंग करायला. आणि युजली असं जेव्हा बघायला जातं तेव्हा लोक फार विचित्र नजरेने बघतात की पोरी बाईक मारतात. ह्यात काहीच नवीन नाही आहे की पोरीने असं घ्यायला पाहिजे स्टेप, एक जे त्यांना आवडतं ते करावं. किती वर्ष झाली तुम्ही ही बाईक शिकताय? माइट बी 3-4 years. आणि तुम्ही किती दिवसापासून या रॅलीसाठी तयारी करताय मॅडम? गेले 4 दिवस तयारी करते. तुमचा उत्साह कसा आहे या रॅलीसाठी? खूपच चांगला आहे, म्हणजे लाईक एक्स्ट्रीम लेवलवरती आहे. कारण हे पहिली टाईम असं बेळगावमध्ये होतं म्हटलं एव्हरी लेडी इज एक्सायटेड अबाउट इट. आणि त्यामुळे असं वाटतं की दरवर्षी असं व्हावं. आणि मुली अर्वट असं मुली आणि लेडीजसाठी एक वुमन एम्पॉवरमेंट असं एक स्टेप घ्यावं बेळगाव. हजारोंच्या संख्येने ठिकठिकाणाहून महिला या अस्मिता बाईक रॅली सहभागी झालेल्या आहेत. थोड्याच वेळात या बाईक रॅलीला सुरुवात होणार आहे. महिलांचा बघितला तो उत्साह ओसंडून वाहतो आहे. प्रत्येक महिला ही पारंपरिक वेशभूषेत आपल्याला पाहायला मिळत आहे. हा एक उपक्रम आहे बेळगावकरांच्यासाठी. यापूर्वी मुंबईसारख्या शहरामध्ये आपण या प्रकारच्या बाईक रॅली अनुभवल्या, मात्र बेळगावमध्ये भेटवस्तू असं या सरकारचं स्वरूप आहे. आयटीओचं योगदान प्रवाशांच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. मधून आम्ही या परीक्षकांचा सत्कार करतो. त्यांचा सन्मान करायचा आहे. याचबरोबर प्राध्यापक अनिल चौधरी यांचा सन्मान बाईक रॅलीला, जे प्रामुख्यानं बाईक रायडर्स उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान करताना आम्हाला अभिमान वाटतो. संपूर्ण बेळगाव शहरातल्या महिलांनी खास या रॅलीसाठी जी तयारी केली, तुमच्यासारख्या बाईक रायडर्सच्या प्रेरणेतून केली आहे. बेळगाव आणि कोल्हापूरच्या नातं असं शेजाराचं आहे. बेळगावच्या बाईक रॅलीला कोल्हापूरच्या आणि भेटवस्तू असं सरकारचं स्वरूप आहे. तर किरण ठाकूर सरांनी फ्लॅग दाखवून या रॅलीचं उद्घाटन केलेलं आहे. आणि महिला उत्सुक आहेत, त्यांच्या पुढे सुरू व्हायला लागले जातात आणि लवकरात लवकर बाईक रॅली सुरू होईल. आणि अतिशय सावकाशीनं आपण इथून अंगावर
साड्या व रेडीमेड गार्मेंट्सची 50 वर्षाची परंपरा जपलेले रायबागी गार्मेंट्स, सराफ गली, बसवेश्वर बँकेसमोर, शहापूर, बेळगाव येथे ग्राहकांच्या पसंतीप्रमाणे विविध दालने सज्ज ठेवली आहेत. तरुण तरुणींसाठी आकर्षक ब्रँडेड जीन्स तसेच कॉटन पॅन्ट्स, फॉर्मल, कॅज्युअल्स व सर्व वयोगटातील ग्राहकांना देखील पसंत पडतील अशा आकर्षक डिझाईन्सच्या पॅन्ट्स लक्ष वेधून घेत आहेत. टी शर्ट्स, फुल शर्ट्स, हाफ शर्ट्स तसेच सर्व प्रकारचे स्पोर्ट्सवेअर यांचा खजिनाच रायबागी गार्मेंट्स मध्ये उपलब्ध आहे. येथे सर्वसामान्य ग्राहकांना परवडतील अशा किमती ठेवण्यात आलेल्या आहेत. तसेच साड्यांचे आकर्षक दालन आपले लक्ष वेधून घेते. यामध्ये शहापुरी कॉटन साड्या, पॉलिस्टर, सिल्क तसेच शहापुरी साड्यांमध्ये आकर्षक लाइनिंग चौकडा डिझाईनला मागणी वाढतीये. रायबागी गार्मेंट्सचे वेगळेपण म्हणजे या ठिकाणी व्यायामासाठी लागणारे तसेच स्पोर्ट्सवेअर 3/4 ब्रँडेड अंडरवेअर सर्व साईज मध्ये उपलब्ध आहे. लग्न सराईमध्ये सर्व प्रकारच्या ग्राहकांना लागणाऱ्या सर्वच व्हरायटी येथे उपलब्ध आहेत. म्हणून रायबागी गार्मेंट्स शहापूर यांनी फर्मची मांडणी केली आहे. शोरूमला चोखंदळ ग्राहकाने अवश्य भेट द्यावी. तरुण भारत बाईक रॅलीमध्ये तुम्ही सहभागी झाला, तुम्हाला काय वाटतंय नेमकं? चांगलं वाटतंय तसं बघितलं तर, म्हणजे कसं सहभागी व्हायला भेटलं, काहीतरी नवीन करायला भेटलं आणि खास करून आम्हाला एक घेर घालायची गाडी ही शिकायला मिळाली. त्यामधून आम्हाला खूप काही शिकायला पण भेटलं आणि नवीन काहीतरी करायला भेटलं. तुम्ही ही गाडी फक्त रॅलीसाठी शिकला आहात की या आधीपासूनही मारताय? खास करून रॅलीसाठी शिकलेली आहे, ते पण 2 दिवसामध्ये शिकलो कारण रॅली होती त्यासाठी म्हणून. खूप छान. म्हणजे तुमचा जो प्रतिसाद आहे या रॅलीला खूप ओसंडून वाहतोय म्हणा की. होय होय. बेळगावमध्ये पहिल्यांदाच या बाईक रॅलीचे आयोजन केले आहे, तुम्हाला काय वाटतंय? मला खूप छान वाटतंय आणि मला असं वाटतंय की हे कायम होत राहावं, म्हणजे आम्हाला पण एक संधी मिळेल असंच काहीतरी पार्टिसिपेट करायला. मग बरं वाटतंय खूप एकदम. तुम्ही या बाईक रॅलीसाठी कधीपासून तयारी केला आहात? मला जेव्हापासून कळालं की आहे म्हणून मग मी आधीपासूनच तयारी चालू होती माझी की हा पार्टिसिपेट करायचंच आहे म्हणून. तरुण भारतने जे थीम ठेवलं आहे बाईक रॅलीसाठी म्हणजे पारंपरिक वेशभूषा, हे वातावरण पाहता तुम्हाला काय वाटतं याबद्दल? खूप मस्त वाटतंय आणि आय थिंक बुलेटवर असं बसणं म्हणजे एकदम असं गर्व टाईप वाटतंय मला. लई छान वाटायलंय. तुम्ही अशा बाईक रॅली मुंबई, पुण्यात अशा ठिकाणी पाहिला आहात, पण बेळगावमध्ये पहिल्यांदाच तरुण भारतच्या माध्यमातून हा सुंदर क्षण तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आले, याबद्दल तुम्हाला काय वाटतं नेमकं? आय थिंक की तरुण भारतने एक चांगला स्टेप घेतला आहे, कारण आम्हालाही चान्स मिळाला. कारण दरवेळी पॉसिबल नसते की मुंबई किंवा कोल्हापूरमध्ये जाऊन असं अटेंड करणं. तर इथं हे जर कंटिन्यू होत राहील तर आम्ही कायम येत राहू. आज खरोखर खूप छान रॅली. तर आज तरुण भारत अस्मितेच्या वतीने आज जी रॅली आयोजित केलेली आहे खरोखर खूप भव्य आहे आणि बेळगावमध्ये ही पहिल्यांदाच अशी रॅली होत आहे. आम्हाला तरी असं वाटत आहे की आम्ही महाराष्ट्रात आलो आहे काय असं आम्हाला भासवत आहे. तर ह्या कृपेने जर आम्ही महाराष्ट्रात गेलो तर नक्कीच खूप छान होईल. तर असं हे महिलांना एक व्यासपीठ तयार करण्याचं जे तरुण भारत अस्मितांनी जे हाती घेतलेला विडा आहे तो खरोखर योग्य आहे आणि महिलांना आपल्यामध्ये ज्या कला आहेत त्या कलेला वाव मिळायचं ही एक संधी आहे. प्रत्येक महिलामध्ये एक एक कला असते आणि ती कलेला संधी मिळण्याची गरज असते आणि ते संधी देण्याचं काम हे तरुण भारत अस्मिता करत आहे. खरोखर मी तरुण भारत अस्मितेचं अभिनंदन करते की खूप चांगल्यारीत्या हे महोत्सव त्यांनी आयोजित केलेला आहे आणि असंच महोत्सव जर त्यांनी दरवर्षी केलेत तर नक्कीच प्रत्येक महिला याच्यात भाग घेईल आणि प्रत्येक महिला यशस्वी होतील हे मला खात्री आहे. तर तुमच्या माध्यमातून मी एवढंच सांगते की सर्व बेळगावकरांना की पाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सर्वप्रथम सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा
आज मराठी नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे आणि मराठी नवीन वर्षाच्या पदार्पण करतानाच तरुण भारतचा हा अत्यंत चांगला उपक्रम या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। अस्मिताच्या माध्यमातून या ठिकाणी आज महिलांसाठी बाईक रॅली केलेली आहे आणि दरवर्षी ही रॅली कोल्हापूरमध्ये होत असते आणि आम्हाला नेहमी वाटायचं ही बेळगावमध्ये कधी होईल आणि आमचं ते स्वप्न या ठिकाणी सत्यात उतरलेलं आहे। आज जवळजवळ 500,000 महिला या ठिकाणी टू व्हीलर घेऊन बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि ह्याच्यापेक्षा चांगला प्रतिसाद पुढच्या वर्षी मिळेल। महिलांसाठी व्यासपीठ निर्माण करण्यासाठी ही अस्मिता या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे आणि महिलांनी खरोखर या ठिकाणी त्याला सार्थ असं अस्मिताचं प्रदर्शन या ठिकाणी केलेलं आहे आणि खरोखर मला वाटतं की अस्मिता महोत्सव हा सक्सेसफुल या ठिकाणी झालेला आहे। या बाईक रॅलीच्या माध्यमातून सर्व मराठी जनतेला या ठिकाणी आणि सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा।
रॅलीची सांगता आता मराठा मंदिर येथे झालेली आहे. हजारोंच्या महिलांच्या संख्येने या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे. प्रत्येकाच्या तोंडात हेच आहे की अशी रॅली पुन्हा एकदा व्हावी आणि पुन्हा एकदा व्हावी असं सगळ्यांच्या तोंडातून येत आहे. सहभागी झाला होता? नाही, अशा प्रकारचे आम्ही कधीच, आम्हाला हा तरुण भारतने इतका छान मोठा अनुभव दिलाय आणि आम्हाला खूप बरं वाटते की या अस्मितामुळे आम्हाला एक छान प्रकारचं स्त्रियांबद्दल एक विशेष व्यासपीठ आम्हाला मिळालं. खूप थँक्यू, धन्यवाद. हजारोंच्या उपस्थितीत या तरुण भारत अस्मिता रॅलीची नुकताच सांगता झालेली आहे. या बाईक रॅलीला महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे. असाच पाठिंबा आणि असेच प्रेम तरुण भारतवर सतत राहो हीच इच्छा. कॅमेरा पर्सन विजयसह मी शिवानी पाटील, तरुण भारत सोशल मीडिया टीम, बेळगाव. सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.